ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जीता वही सिकंदर आमच्या योजना जनतेला आवडल्याने विजय झाला। बिहार निकालानंतरच्या टीकानंतर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सरकारी तिजोरीमधून आचारसंहितेमध्ये 10,000 रुपये वाटणं कितपत योग्य आहे? सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीला सामोरे जात असतील तर चिंताजनक बाब आहे। सरकारने दिलेल्या 10,000 रुपयांच्या योजनेचा परिणाम झाल्याचा अंदाज आहे। बिहार निवडणुकीतील निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकांच्या निकालातील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स कायम। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलासंदर्भात जोरदार चर्चा नावधान। बिहार निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळाला। विरोधकांचा सुपडा साफ झाला। काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एकला चलो रे शिवाय पर्यायच नाहीये। भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। विरोधक रडीचा डाव खेळतात। बिहारमध्ये यश मिळाल्यानं विरोधकांकडून मतदार राज्याचा अपमान केला जातोय। विरोधकांच्या आरोपांवरती मंत्री दादा भुसेंचा पलटवार। बिहार निवडणुकीमध्ये निश्चितच काहीतरी काळबेरं झालेलं आहे। बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। बीएमसी निवडणूक स्वबळावरती लढण्याची काँग्रेसची तयारी। रमेश चेन्नीथला यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती युती होईल, चेन्नीथलांकडून स्पष्ट। ज्याला त्याला आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे। चेन्नीथलांच्या स्वबळावरती लढण्याच्या संकेतानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाहीये। लोकांना त्रास देण्याची काँग्रेसची विचारधारा नाहीये। मनसेसोबत युती करण्याच्या प्रश्नावरती वर्षा गायकवाड यांचं प्रत्युत्तर। कोणी कोणाला मारलं सोडलं काँग्रेसचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे। वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा आणि बिहारच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं। मनसेवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा खोचक सल्ला। निवडून येण्यासाठी तडजोड सोडून द्या, नाहीतर भाजप पुन्हा डोक्यावर बसेल। काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण केलं जाणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेच्या विभाग प्रमुखांच्या बैठका होणार। शिवतीर्थ निवासस्थानावरती सकाळी 9 वाजता बैठकींना सुरुवात होणार। शरद पवारांचे 10 आमदार, त्यापैकी 4 सोलापूरचे आणि 6 संपूर्ण राज्यातले भाजप नेते। रावसाहेब दानवेंचा शरद पवारांना टोला। आगामी निवडणुकीमध्ये एनडीए बहुमतात येऊन विरोधी पक्षांचा सुपडा साफ होईल, दानवेंचा दावा। युती आघाडी करायला कोणतीही अट नाहीये। मनपा निवडणुकीमध्ये युती संदर्भात स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या। शरद पवार यांच्याकडून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मुभा। कार्यकर्त्या टिकवण्यासाठी शरद पवारांनी आगामी निवडणुकीमध्ये युती आणि आघाडीसाठी कार्यकर्त्यांना मोकळीक दिली। भाजप नेते रावसाहेब दानवेंचा पवारांना टोला। शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय। राजकारणात जे पेरलं त्याचं प्रायश्चित्त करण्याची पवारांवरती वेळ आली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा। सूरज निकलता है तो रात को डूबता भी है, गर्वाचं घर नेहमी रिकामं होतं। आशिष शेलारांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर। मवियाचे 3 तेरा वाजवणार अशी आशिष शेलार यांनी टीका केली होती। रायगडच्या पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपचा नकार। भाजपच्या नकारामागे सुनील तटकरे यांचं षडयंत्र आहे। आमदार महेंद्र दळवींचा खासदार सुनील तटकरेंवर आरोप। तर पेणमध्ये महेंद्र दळवींना नगरसेवक फोडल्यानं भाजप नाराज असल्याची चर्चा। महाबळेश्वर दौऱ्यावरती असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी। यावेळेस भाजपचे माजी आमदार मदन भोसलेंचे पुतणे यशराज भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। जगातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्गासोबत जोडणार। बंदर समृद्धी महामार्गाला जोडल्यानं औद्योगिक क्षेत्रांना मोठा फायदा होणार। वाढवण बंदराच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शक्तीपीठ महामार्गाकडे आपण चाललो आहोत। 70% अलाइनमेंटचं काम पूर्ण झालंय। कुठले काम आता अखडलेलं नाहीये। मुख्यमंत्री पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी समितीचा अहवाल सोमवारी सादर केला जाणार। दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासणीचा अहवाल सादर केला जाणार। पुण्यातील जमीन खरेदी विक्री प्रकरणी अपडेट समोर। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर। पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं नाव होतं। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा। कोथरूडमधील मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणातील वकिलांची मागणी। पीडित मुलीच्या नावाचा उल्लेख करत ट्विट केल्यानं वकील आक्रमक। धाराशिवमध्ये फोफावणाऱ्या ड्रग्ज रॅकेटची मुळं ही तुळजापुरामध्ये। ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप। ड्रग्ज रॅकेटला राणा जगजितसिंह पाटील खतपाणी घालतात, निंबाळकरांचा हल्लाबोल।
आमचे स्टार प्रचारक आणि विरोधकांच्या वारंवार बैठका आमदार प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर आरोप राष्ट्रवादीचा पराभव व्हावा यासाठी हे सगळं सुरू आहे। या संदर्भात पक्षश्रेष्ठींना माहिती दिली आहे। प्रकाश सोळंकेंची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरती स्वबळाची तयारी। वरिष्ठ नेते महायुती संदर्भात निर्णय घेतील। 128 जागांवरती लढण्याची आमची तयारी आहे। खासदार श्रीरंग बारणेंची प्रतिक्रिया। एकीकडे युतीचा प्रस्ताव द्यायचा आणि दुसरीकडे आरोप करणं सुरूच आहे। रावसाहेब दानवेंची नाव न घेता अर्जुन खोतकर यांच्यावर टीका। जालना महानगरपालिकेमध्ये भगवा फडकणार, रावसाहेब दानवेंकडून विश्वास व्यक्त। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा झटका। शिंदेंची सेना, ठाकरेंची सेना आणि मनसेचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार। संपूर्ण जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आहे। पंतप्रधान मोदी चंद्रावर देखील शिवशक्ती कॉलनी उघडणार। आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांचं अजब वक्तव्य। भाजपने अमेरिकेत देखील निवडणूक लढवावी अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती। नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाड। शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रित लढणार। राष्ट्रवादी भाजपच्या पाठिंब्यानं भगूर नगर परिषद निवडणूक लढवणार। सोलापूरच्या नगरपंचायतमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादीची लढत निश्चित। राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर। पालिका निवडणुकीवरून सध्या भाजप आणि शिंदेंच्या सेनेमध्ये रस्सीखेच। अनेक वर्षे पालिकेमध्ये सत्ता असूनही भाजपला स्थानिकांचे प्रश्न सोडवता आले नाहीत। मीरा भाईंदरमधील काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा गंभीर आरोप। सोलापूरमधील 12 नगराध्यक्ष भाजपच्या कमळ चिन्हावरती निवडून येतील। स्थानिक पक्षांना सोबत घेऊन आघाडी करू, पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती। सोलापूरमधील माजी नगरसेवक बालाजी मलपे यांचा भाजपात पक्षप्रवेश। बालाजी मलपेंच्या प्रवेशामुळे भालके गटाला मोठा धक्का मानला जातोय। माजी आमदार भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालकेही भाजपात जाण्याची शक्यता। भालके गटाकडून प्रणिती भालके नगराध्यक्षपदासाठी उत्सुक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या योगेश क्षीरसागरांचा राजीनामा। योगेश क्षीरसागर भाजपात जाणार असल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्यानं डावलल्यानं राजीनामा देत असल्याचं स्पष्ट। काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा अतिरिक्त भार चेतन सिंह पवार यांच्याकडे, तर दयानंद चोरगेने जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं त्या जागी नियुक्ती केल्याची माहिती। बिहार निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या दयानंद चोरगेंचा राजीनामा। वनमंत्री गणेश नाईक यांनी नरेंद्र मेहता यांची दिशाभूल केली। मनसे शहराध्यक्ष संदीप राणेंचा आरोप। तर नरेंद्र मेहतांना कापलेल्या खारफूटच्या वनाकडे लक्ष कोण घालणार, संदीप राणेंचा सवाल। कोल्हापुरातील कागल आणि मुळगुड नगरपरिषद निवडणूक मंडलिक आणि घाटगे गट एकत्र लढवणार। 2 दिवसात निर्णय घेतला जाणार। मंत्री मुश्रीफ यांच्याविरोधात शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक आणि मुश्रीफांचे कट्टर विरोधक समर्जित घाटगे एकत्र। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर नगराध्यक्ष पदासाठी संजय पाटील यड्रावकर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल। माजी नगराध्यक्ष आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे ते बंधू असल्याचं कळतंय। महायुतीतले घटक पक्ष आणि यड्रावकर या गटाकडून बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन। धरणगावच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून वैशाली भावेंच्या नावाची अधिकृत घोषणा। महायुतीच्या कोर कमिटीने पत्रकार परिषद घेत वैशाली भावे यांच्या नावाची घोषणा केली। जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती। जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे अर्ज सादर। मंत्री अशोक उईकेंच्या मुलगी यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज आहे। प्रियदर्शनी उईके यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर। चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधवांची कन्या कांचन शिंदेंचा अर्ज दाखल। निवडणूक चुरशीची होणार असल्याचाही अंदाज। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून महानंदा जगताप यांना उमेदवारी जाहीर। माजी आमदार जयवंत जगताप यांच्या पत्नी महानंदा जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। नाशिकमध्ये शिवसेना मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार। शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांची माहिती। येत्या निवडणुकीमध्ये आमचा विजय होणार, करंजकर यांचा विश्वास। बीडच्या परळी नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा स्वबळाचा नारा, तर परळी नगरपरिषदेवरती काँग्रेसचा झेंडा फडकणार। नगराध्यक्षपदाचे उमेदवार सय्यद मेमुना यांची प्रतिक्रिया। भंडारामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची स्वबळावरती लढण्याची तयारी। प्रदीप खोपडे यांचा इशारा। तर ठाकरे बंधूंचा ब्रँड ताकदीवरती मुंबई महानगरपालिकेमध्ये भगवा फडकवणार, खोपडेंचं वक्तव्य।
बारामतीमध्ये नगर परिषदेसाठी बसपाकडून काळूराम चौधरी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी, प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये वार्षिक आणि मागेल त्याला 1 BHK फ्लॅट देणार. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काळूराम चौधरींचं मतदारांना आश्वासन. आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी ऑफलाईनसह आता ऑनलाईनही सवलत. दरम्यान रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार. राज्य निवडणूक आयोगाकडून सूचना जारी. रत्नागिरीमध्ये महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारांना मोठा दिलासा. रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार. ऑनलाईन संगणक प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आयोगाचा मोठा निर्णय. अकोला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये 210 उमेदवारी अर्ज दाखल. आज एका दिवसामध्ये तब्बल 136 अर्जांची नोंदणी. हिंगोलीतल्या कळमनुरी नगर परिषदेसाठी आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीमध्ये 20 उमेदवारांचे अर्ज दाखल. नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार अश्लेषा चौधरींसह 20 उमेदवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल. बुलढाण्यातील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची नावं पक्षाकडे पाठवली. भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंची माहिती. युती करायची नसेल तर आम्ही स्वबळावरती लढण्याच्या तयारीत आहोत. विजयराज शिंदेंचा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना टोला. नंदुरबार शहादा नगरपालिकेसाठी अजित पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवारी अर्ज दाखल. शहरामध्ये शक्ती प्रदर्शन करत 27 उमेदवारांनी अर्ज केले दाखल. धुळ्याच्या शिंदखेडा नगरपंचायतीसाठी भाजपच्या रजनी वानखेडेंचा अर्ज. मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये 17 उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये भाजपला रोखण्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या नावाची घोषणा. उत्तर नागपुरातील भाजपच्या माजी वॉर्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या. मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी तयारीचं साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले असताना भाजपच्या सचिन साहू यांची धारधार शस्त्रानं वार करून हत्या. जुन्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय. मुंबईमध्ये लोकलच्या 3ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार. मध्य रेल्वेवरती CSMT त्या विद्याविहार, धीम्या मार्गावरती तर हार्बर मार्गावरती वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असेल. वाशी ते पनवेल दरम्यान हा ब्लॉक असून पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते राम मंदिर स्थानकांपर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असेल. मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांना जलद गतीनं तिकीट मिळण्यासाठी मध्य रेल्वेकडून UTS सहाय्यकांची नेमणूक. केवळ 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 22 लाखांचं उत्पन्न जमा. डोंबिवलीमध्ये रस्ते अडवणाऱ्या फेरीवाले रिक्षा चालकांवरती पोलिसांकडून गुन्हे शाखेची कारवाई. तर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू असल्याचं कळतंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबरपासून उड्डाण पथावर. अकासा एअरकडून पहिल्या अधिकृत उड्डाणाचं वेळापत्रक जाहीर. नवी मुंबई ते दिल्ली असं पहिलं विमानाचं परतीचं उड्डाण असणार. बनावट सिगारेटच्या विक्रीला मनाई. हायकोर्टाचे आदेश. रायगडमध्ये बनावट सिगारेट तयार केली जाते. गोल्ड फ्लॅग सिगारेट कंपनीनं ही याचिका केली होती दाखल. पुण्याच्या पिंपरीमधील 30 RMC प्रकल्पांवरती कारवाई. हवेची गुणवत्ता खालावण्याच्या कारणावरून कारवाई. तर RMC प्रकल्पांसाठी नवे आणि कठोर मार्गदर्शक नियमही लागू. नागपूरमध्ये लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 2 डॉक्टरांवर कारवाई. सांगलीमध्ये ST बसमध्ये एका वयोवृद्धाला हृदयविकाराचा झटका. बस चालकानं वयोवृद्धाला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. बस चालक आणि कंडक्टरचं सर्वत्र कौतुक. सांगलीतील उत्तम मोहिते हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड. 3 दिवसांपूर्वी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या. मुख्य सूत्रधार गणेश मोरेसह 4 अटक. नागपूर जिल्ह्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी 13 तर नगरसेवक पदासाठी 121 उमेदवारांचे अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू. आज रविवारी सुद्धा उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार. नागपूर पालिकेचा रस्ता आणि जमीन हडपल्याचं प्रकरण. कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक नरेंद्र जिचकर आणि महेंद्र जिचकरांवरती गुन्हा. तर अंबाझरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफवरून माघार. फळं, बीफ, चहा, कॉफीसह 200 खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे. भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा. IPL मधील राजस्थान आणि चेन्नई संघामध्ये मोठा उलटफेर. खेळाडूंच्या अंतर्गत व्यवहारामध्ये 14 कोटींसह जडेजा राजस्थानमध्ये तर 18 कोटींसह संजू सॅमसन चेन्नई संघात. 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार. मी मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षाही मोठं करणार. कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यानंतर सर्व स्तरातून टीका होत असताना टीका करणाऱ्यांवरती इंदोरीकर महाराज भडकले. मराठी कोळी बांधवांना ससून डॉकमधून हद्दपार करून ससून डॉकची जागा कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव. ससून डॉक मासेमारी बंदर बचाव समितीचे अध्यक्ष कृष्णा पवळे यांचा आरोप. तर ससून डॉक संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत महत्त्वाची बैठक. बिबट्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती, त्यामुळे संताप स्वाभाविक आहे. बिबट्या शेड्यूल 1 मध्ये येत असल्यानं कारवाईवरती मर्यादा येत आहेत.
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.